आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी कोणत्या देशात पिकवला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान देशामध्ये. प्रश्न 2. सीबीआयचे संचालक म्हणून सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवीण सूद यांची. प्रश्न 3. पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 मे. प्रश्न 5. नुकतेच नवीन हवाई दल उपप्रमुख कोण झालेले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी. प्रश्न 6. बीसीसीआयने भारत पाकिस्तान सीमा तणावामुळे IPL 2025 किती आठवड्यासाठी स्थगित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 आठवडा. प्रश्न 7 पाहूया. 9 मे हा कोणत्या देशात विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया. प्रश्न 8. साफ अंडर-19 चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 9. भारत आणि कोणत्या देशादरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आयोजित केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मालदीव. प्रश्न 10. वर्ष 2025 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 मे. प्रश्न 11. भारतीय नौदलाला कोणत्या नावाचे पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौका मिळाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्नाळा. प्रश्न 12. ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सौरव गांगुर्ली. प्रश्न 13. विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कृषी मंत्रालयाद्वारे. प्रश्न 14. UNDPच्या 2025च्या मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 130वा. प्रश्न 15. 2025 मध्ये भारत रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 164वी. प्रश्न 16. नुकतेच महिलांसाठी सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत कोणी सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्याने. प्रश्न 17. कोणत्या 2 ठिकाणी ऑपरेशन अभ्यास नागरी संरक्षण कवायती आयोजित करण्यात आल्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे बेंगळूर व रायचूर इथे. प्रश्न 18. BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी. प्रश्न 19. मे 2025 मध्ये GI टॅग मिळालेला सांगरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 20. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनने मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे भुवन रिबुहे. प्रश्न 21. विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंग चौहान. प्रश्न 22. प्रवीण सूद हे CBIचे कितवे संचालक आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 34वे. प्रश्न 23. ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 24. महाराणा प्रताप यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 9 मे. प्रश्न 25. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.